हॅलो फ्रेंड, तर आता सकाळचे 8 वाजले आणि आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी मस्त असा गरम गरम शिरा बनवला आहे। थंडीचं कसं गरम गरम खाऊ वाटतं ना, त्याच्यामुळे शिरा बनवला आहे आज मस्त असा। नाश्ता करून झाल्यानंतर इकडे चालू स्वयंपाकाची तयारी। तर अनुसोनूच्या डब्यावरती मस्त अशी कांद्याची चटणी बनवली थोडीशीच, आणि इकडे पीठ मळून घेतलेलं आहे, तर चपात्या पण बनवायच्या त्याच्या डब्यावरती। हॅलो फ्रेंड, तर 7:30-8 वाजत आले। सकाळी इकडे घासाला पण आलोय आणि रात्री वावर नांगरला इथं घास करायचा एवढा गावरान चारा पुरत नाही ना गायांना, त्याच्यामुळं संपूर्ण इथं घास करून देऊ आणि खतं टाकायचे। आज उद्या ट्रॅक्टरवाले येणार खत टाकायला, 2 टेलर खत टाकायचं इथं एवढ्याला। चला ट्रॅक्टरला फोनवाल्याला करून घेऊ। एवढं पूर्ण घास केला म्हणजे गायांचं बी भागत जाईल। वरती पण टाकली ना, तो बी येईन कापायला आता। हा जो टाइम आहे त्याला जावळी नाही कापायला 15 दिवसांनी। एवढं पूर्ण केलं भरपूर घास होईल ना। हा, या काडापासून तर डायरेक्ट त्या काडापर्यंत घास होईल, पूर्ण घास होईल गायांना। घास जास्त पाहिजे गायांना। आता नेमकं पाणी आलंय मोटरीला, काय झालंय काय घास अजून वाढला असता, आपण त्याला मोटरीला टाकेले ना, बरा झालाय पण त्यामाने छान झालंय का वाढलाय आता। चला घेऊ उरकून लवकर। चांगलं नांगरलं का ट्रॅक्टर वाली। बारीक ढिकळं नाही निघली, मोठी मोठी ढिकळं नाही निघली, बारीक बारीक एकदम। ट्री मारली का परत धुवून जाईल। तर चला घेऊ उरकून लवकर। हॅलो फ्रेंड, तर अनुसोनूचा डब्बा झाल्यानंतर इकडे अशी मस्त मेथीची भाजी बनवली आहे बघा। मेथीची भाजी बनवली आहे, त्यानंतर इकडे ना चुलीवरती गरमागरम बाजरीच्या भाकरी पण बनवल्या। भाजी सोबत कसं बाजरीच्या भाकरी छान लागतात चुलीवरल्या, मग चुलीवरल्या भाकरी बनवल्या आहे। तर आता जेवणच करायचे आम्हाला पण ना। पिल्लूला झोळीत घातले शिवण्याला, कारण की आता थंडी खूप असल्यामुळे ती लवकर आंघोळ नाही घालते आम्ही, थोडं उशिराच घालतो। पहिले कसं 10-10:30 आंघोळ घालायचो, तर आता आहे ना म्हणजे 11-11:30 किंवा 12 पण वाजते कधी कधी, तर असं टायमिंगवरती तिला आंघोळ घालतो। तर ती ना झोपली आता झोळीमध्ये। आंघोळ घातली का लगेच झोपतं लेकरू। तर अनुसोनूचं आवरून झालंय मस्तपैकी, दिवाळीचे ड्रेस घातले त्यांनी, आणि पप्पा ते पण आले त्यांना न्यायला। तर आता कधी येणार तुम्ही? सोमवारी, डायरेक्ट सोमवारी। पिल्लूला कर मग का, हा आणू सोनू घ्यायचे ना पिल्लूला। आवडलंय त्यांचं, जायचंय त्यांना। चहा उकळायला ठेवलाय मी केव्हाचा, तर उकळत पण आलेला आहे तो। तर आता आहे ना 5 वाजले, 5-5:30। तर भाऊन ते आले आणून त्यांना न्यायला, कारण की 2 दिवस सुट्ट्या आहे ना, त्यामुळे काय ग ती आरडा ठोकी राहिली जोळीतून। हा, तर अनुसोनून त्यांना ना दिवाळीला हे ड्रेस घेतले होते, तर ते त्यांनी घातले आज। छान दिसतंय ना दोघींना पण ड्रेस, मस्त दिसतंय। मग आवडला ना सोनूला, सोनूला बर्थडेचा ड्रेस घेतला होता यांना पण। काय लॅगीज आहे ना। पिल्लू जागीच आहे, पिल्लू जागीच इकडे, ती काय झोपली नाही अजून। तिचं काय चालू काय, तेल नाही लावलं तिने, ही मस्त भुबू संग खेळू राहिलीये। भुबूला पकड,